आणखी एक डॉबरमॅन चालला महादेवाच्या कृपेने नवीन घरी. जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आव्हाड. तर सकाळी आपली सुरुवात झाली 5:30 वाजता. तर आपण गेलो होतो लॅब्राडोरची पप्पीज आणायला. पाऊस असो, ऊन असो किंवा थंडी असो, आपल्याला सगळे ऋतू सारखेच येतात. सकाळी सकाळी आपण आपली कॉकस पॅनलची 12 महिन्याची फिमेल दिले भालेराव मामांना. ते आले होते आपल्या घरी 6 वाजता. त्यांना घ्यायची होती कॉकस पॅनल. तर आपण केलंय तिला टाटा बाय बाय. तर भालेराव मामा घेऊन चालले तिला शिर्डीला तिच्या नवीन घरी. तर आपल्याकडे आला असा हत्तीवाणी दिसणारा लॅब्राडॉरचा एकदम गोलूमोलू पपीज तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. त्यानंतर पॉमेरेनचे एकदम गोलूमोलू असे 15 ते 20 पिल्लं आपल्याकडे आलेले आहेत. तर बघू शकता स्क्रीनवर दिसते त्यांची क्वालिटी. तर त्यानंतर आपण गेलो होतो पोल्ट्रीमध्ये. तर पोल्ट्रीमध्ये काय तर डेली रुटीन प्रमाणे जातो आपल्या पोल्ट्रीमध्ये कोंबड्याने दिलेले अंडे जमा करायला. तर कुणाला अंडे पाहिजे असेल तर माझ्या नंबरला कॉल करा, तुम्हाला तुमचे अंडे घरपोच मिळून जातील. त्यानंतर आपण ऊन पडल्यानंतर डेंजरसला घातले आंघोळ. तर डेंजरस कसा दिसतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तो सध्या आउट ऑफ कोर्ट आहे, त्याच्यामुळे त्याचा थोडा कोट कमी दिसतोय. तर आपल्या केनल आले होते अखिलेश भाऊ, फुल झाडाझुडात इकडे तिकडे घुसले. तर महादेवाच्या कृपेने भाऊ आले होते कल्याणवरनं, यांना घ्यायचा होता डॉबरमॅनचा मेल पपी. ते डायरेक्ट आले होते कल्याणवरनं आपल्या फार्म्सला शोधत शोधत. तर त्यांनी फायनली फार्म शोधलाय आपला. त्यानंतर अखिलेश भाऊने बांधलाय त्याच्या गळ्यामध्ये महाकालचा धागा. तर ते भाऊंचं म्हणणं होतं की आता आम्ही जाम खुश आहे, चालू आता त्याला कल्याणला घेऊ. तर आपण गेलो होतो कोपरगावमध्ये कॅनव्हास कॅफेला, ऑर्डर दिली आहे. तर भाऊंनी घेतली ऑर्डर हातामध्ये, दुसऱ्या टेबलवर बसले. जाम आम्हाला चिडवताय की खायचं का खायचं का. लांबूनच आम्हाला फ्रेंच फ्राईज दाखवताय की बघा आम्ही एकटाच फ्रेंच फ्राईज खातो, जस काय आम्ही खाणारच नाही. मग काय भिडलो त्याच्या टेबलमध्ये. आज होते दत्त जयंती, त्याच्यामुळे आपण थोडा प्रसादही खाल्लाय. त्यानंतर आलोय आपण आपल्या केनलला. तर केनल आल्यानंतर आपण डॉगची फिडिंग उरकून घ्यायची होती, त्याच्यामुळे आपण चिकन उकडून घेतल्यानंतर सगळ्या चिकनचे पीस काढून घेतले आणि सगळ्या डॉग्सला फिडिंग करून घेतले. मुफासाने एवढं खाल्लं की त्याचं म्हणणं होतं की मी रनिंग करतो. तर मुफासा फुल रात्रीच्या 10:30 वाजता इकडं फिर तिकडं फिर फुल एक्सरसाइज करतोय, आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय. पण तो कसा कमांडिंग डॉग आहे, त्याने आपलं सगळं ऐकतो. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये मित्रांनो. जय श्रीराम.